नागपूर क्राईम ब्रांचच्या युनिट क्रमांक 5 ने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत गोंदियामधील घरफोडी प्रकरणातील फरार आरोपीला सिनेस्टाईल सापळा रचून अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे नागपूरच्या कामठी परिसरात ही धाडसी कारवाई करण्यात आली। घरफोडी करून फरार झालेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि चौकशी त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया रिपोर्ट मधून। 15 मेच्या रात्रीपासून 16 मेच्या पहाटेपर्यंत गोंदिया शहरातील BSNL कार्यालयाजवळील सिव्हिल लाईन परिसरात एका घरात मोठी घरफोडी झाली होती। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाला होता। दरम्यान गोंदिया शहर पोलिसांना माहिती मिळाली की या घरफोडीतील संशयित आरोपी नागपूरमध्ये लपून बसला आहे। या माहितीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे अधिकारी आणि अंमलदार तात्काळ ऍक्शन मोड मध्ये आलेत। कामठीतील कामगार नगर परिसरात आमना मस्जिद जवळ पोलिसांनी सापळा रचलाय। यावेळी पोलिसांनी शेख जाफर शेख मुझफ्फर वय 45 वर्षीय या आरोपीला ताब्यात घेतले आहे। प्राथमिक माहितीच्या आधारे गोंदियातील घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। यानंतर आरोपीला पुढील कारवाई करिता गोंदिया शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, उपनिरीक्षक विशाल सांगोडे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे। गोंदियातील घरफोडी करून फरार झालेल्या आरोपीला नागपूर गुन्हे शाखेने अटक केल्याने पोलिसांना मोठे यश मिळालेले आहे। सध्या आरोपीकडे अधिक चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।